नळीबईंवर जीव आहे आमचा. हो पण ही काय आज आहे उद्या नाही. म्हणजे मी मरणार आहे? अहो तसं नाही. लग्न झाल्यावर तुम्ही सासरी जाणार की नाही? मी कधीपासून नानीला हेच सांगतेय, मग ती ऐकतच नाहीये. नाही तसं नाही. सासरी गेल्यानंतर कुणी म्हणायला नको की आईने हिला काही शिकवलं नाही म्हणून. सासरी गेल्यानंतर तिच्यावर कामं पडणारच आहेत. आता बसून कशाला? नाही पण मी म्हणते कशाला सासरी गेल्यावर कामं कशाला पडतील. आपण सासरच असं निवडायचं की ती अगदी राणी सारखी राहील. हो पण मिळायला पाहिजे ना तसं घर. का आमच्या नळीबाईंमध्ये काही कमी आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही तसं नाही. मला असाच राजासारखा नवरा पाहिजे. नाही जरा हळू. हो. मिळणार. राजासारखाच नवरा मिळणार. घे. काय करू याचं? मोदक नाहीये. अरे अरे काय करतोयस दादा. कानात घाल म्हणजे वाचू आपण सगळे. नाही मला नको. दादा हा हे धर. वहिनी जेव्हा म्हातारी होईल तेव्हा सुद्धा अशीच बोलेल ना रे. वा वा नकलेवर खुश झालो आम्ही. नो नो टिकलिंग नो टिकलिंग दादा. आता बोकेची नक्कल करा दमूबाई. हा बोकेची नक्कल करा. हा आपला बोक्या. आपला बोक्या नेहमी कसं म्हणतो म्हणजे जे मी ऐकलंय तुमच्याकडून ते. माझं मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी आहे. याच पोलादी गरगड्या दिसतो. गरगड्या किती दिसतात त्या बरगड्या नाही. ए आता अण्णांची. चालेल का रे दादा. वाईट नाही ना वाटणार. दमान ऐक दमान दमा आलाय. वाईट वाटलं का रे? नाही हसत होती ती. आता यांची करा. नानींची. अहो नाही माणसं. कशी लाजते. लाजण्याची मुळी कल्पनाच नाही हिला. तुला खूप वाईट वाटलं असेल ना ग? नाही. राजाच्या मालाचीचा असं वाटायचं टाळक्यात लाटणं घालावं. काय करणार. मी काही बोलू शकत नव्हते. काही करता यायचं नाही मला. हातबल झाले होते मी. हा खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घालत त्यात. हो जमतंय की. हो हळूहळू. हळूहळू काय झाकण घाल त्यावर. हो ठेवणारच पळी आहे. कोण काढणार. हे काय. काढ ना मग. ते बघ कसं झालं ते. बरं मी काय म्हणते. काय. माझ्या दादाला जायफळ वगैरे देत जा रात्री. म्हणजे जरा छान अशी मस्त झोप लागेल त्याला. हो नको घोरतात ते. माझा दादा घोरणं कधीच शक्य नाही. हो पण मला माहितीये ना. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या दादावर. तो घोरणं शक्यच नाही. आमच्यात घोरण्याची पद्धतच नाहीये मुळी. अहो पण हे घोरतात तर. हो लागली पैज मग. लागली पैस. बघ वहिनी तू हरलीस ना. हळू बोलावं लागेल. महागात पडेल तुला खूप. आणि तुम्ही हारलात तर. शक्यच नाही. पण जर हरले ना साडी देईन कलकत्त्याहून आणलेली. ठीक आहे मग बघाच तुम्ही. आज रात्रीच दाखवते तुम्हाला. कसं आहे माहितीये का वहिनी. तू घोरत असशील आणि तुला असं वाटत असेल दादा घोरला. हो ना मग आज बघालच तुम्ही. बघ खीर करूया का दादासाठी. हो तुम्ही करणार म्हणाला होतात ना. हो हो मीच करणार. पण मार्गदर्शन म्हणजे खीर कशी करायची ते. अर्थात. राधाबाई
अहो येताय ना राधाबाई? अहो आलात का राधाबाई? ए राधा हळू हो जातील त्या अशाने. या राधाबाई, तुम्ही इकडे काय करताय? काय भुतासारखे आलात एकदम. राधाबाई, आपण जी सुक्या मेव्याची पिशवी आणली होती ना, ती आहे ना तुमच्याकडे? ज्यात काजू, बदाम, किशमिश, मनुके वगैरे आहेत. आम्ही घालतो ते सगळं खिरीत. हो का? ती पिशवी आणाल का जरा? सावकाश जा राधाबाई. आम्ही खिरीत घालतोय सगळं. हो हो आता मी तुला शिकवणार आहे बरं का, खीर कशी करायची आहे. ह, मला येते ना. ती साधी पेज म्हण त्याला, पेज. मी करते ती पहा कशी मस्त आहे. त्याला दमू खीर म्हणतात. दमू खीर म्हणजे? जी खीर करता करता माणूस दमून जातो ती दमू खीर. पण तशा स्वभावानं खूप चांगल्या होत्या. खरंच खूप श्रीमंत होती का ग दमू आजी? खूप म्हणजे खूप श्रीमंत. 300 एकर जमीन होती नवऱ्याची. बाप रे. पण इस्टेटीला वारस नाही, ओ. पोटी पोरबाळ नाही. म्हणून मग मी पण माफ करायची त्याला. म्हटलं मूलबाळ नाहीये, माणूस एकटा असतो, जरा कटकट्या होतो, म्हणून मी दुर्लक्ष करायची, फार मनावर घ्यायची नाही. बरं समजा मी मनावर घेतला असता, हा, तर तक्रार कुणाकडे करणार होते? म्हणजे अण्णाने काही ऐकून घेतलं नसतं. अण्णांची लाडकी बहीण होती. सासूबाई तर काहीच कामाच्या नव्हत्या. मग काय करणार? म्हणून मग मी म्हणायची जाऊ दे तिकडं. पण एक मात्र होत, त्या 2 बहीण भावांचं एकमेकांवर खूप जीव होता. त्यांना आवडते म्हणून खीर बनवण्यात अगदी पट्टाईत होत्या. हो वा. त्यांच्या त्या दमू खिरीनं मला खूप दमवलं. बाई ग, दमायला झालं हो अगदी. छे. छे 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 छे. वहिनी, आले काय? काय केली ना खीर? हो केली केली. आणि काम कर, एका वाट्याच्या ताट्याच्या नावाच्या ताट्या घे. एका नावाच्या वाट्या येता ताटाच्या. तुझ्यामुळे माझा गोंधळ उडतो तुझ्या सानिध्याने. एक काम कर, एक ताट घे, त्यात सगळ्यांच्या नावाच्या वाट्या घे, खीर घे आणि ये बाहेर घेऊन. खिरीच्या वाट्या बाहेर? हो, नाही आणणार आहेस? नाही, कुठे काय, आणते ना, त्याला काय झालं? बाहेर घेऊन ये आणि आपण सगळे खाऊ खीर आणि दादालाही देऊ. दादा पाहतेस ना किती हडकलाय तो. हो 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 काय हो. चल खीर घेऊन ये बाहेर, देऊया सगळ्यांना. आपण पुढे वा, मी आलेच. मी जाणारच आहे पुढे. हो नेहमीच तुझ्यापेक्षा मी पुढे असणार आहे. बर. हो खीर खातायत. पाहू कशी केलीयस खीर. घे रे दादा. नको दमूबाई, दादा खीर घे. मला नाही आवडत. म्हणजे वहिनीच्या हातची आवडत नाही का खीरच आवडत नाही? नाही, मला खीरच आवडत नाही. असं होय. पण माझा आग्रह आहे, खाल्लीच पाहिजेस, घे. नाही, तुम्ही घ्या ना. आणि नळीबाईला आवडते. हो. मग तुम्ही घ्या माझी खीर. नळे, हे वागणं बरं नाही. ज्याने त्याने आपापली खायची, आपलं आपण खायचं. अण्णा पण आपलेच आहेत ना. मग त्यांना खातेस? हे घ्या. दादा घे. दादा दादाची खीर खाईल, तू तुझी खा. ही तर काय खाईलच तिची तिची, मी माझी खाईल. पण मला अजून खीर हवी आहे. तुला हवी ना, माझी घे ना. ए हावरट कोंबडे, दे मागे, दे मागे. असं नाही वागायचं. ज्याने त्यांनी आपापली खीर खायची. दादा काय चाललंय तुझं? दमूबाई नका हो आग्रह करू. वहिनी तू तरी सांग बाई दादाला. दमले बाई, हा म्हणजे सांगून सांगून दमले. ऐक ना वहिनी, मग भरव. काय? हळू. हळू भरवू?
कशी रे ही? अगं हळू ओरड. हळू कसं ओरडणार? ओरडतात तर मोठ्यानेच ना. नळे किती ग तू माठ. आपण किती जण आहोत इकडे? 4. मोज पाहू तू स्वतः, दादा, मी आणि वहिनी. चौघांमध्ये एवढं मोठ्याने बोलणं गरजेचं आहे नाही की नाही? उद्या सासरी गेलीस तर काय म्हणतील? भोंग्याकडनं फक्त नळीच आली. मी कधीची सांगते नानीला मला सासरी धाड म्हणून. नळे. हळू. हो. नळे, मोठ्या माणसांसमोर हळू बोलावं. अगो बाई माझी, बोलू शकतेस की ग गो? माझी वहिनी उठली, माझी गाय नुटली, माझी म्हश उठली, माझा धबधबा ग बाई तो. किती गोड बोलतेस. चला आता, चला. चला, कुठे चाललीस? जायचंय ना? नाही अगं, चला म्हणजे काय असं नाही सोडणार मी तुला. मग? आण ती वाटी इकडे, हं. दे ते ताट इकडे, घ्या. धर ही वाटी, हा. तू तुझ्याकडे ठेव आणि आता भरव तू दादाला. इश. ही लाजतीये का शिंकतीये? मला बाई लाज वाटते. मग मला बरं. अगं हावरटे, सगळं तुलाच हवंय का? असं नाही करायचं नळे. हळू बोलायचं ठरलं होतं की नाही आपलं बाळा? तुझं आणि नानीचं ठरलंय ना. तूही हळूच बोलायचं. आवाज वाढवायचा नाही. वहिनी दाखव पाहू. मी तिला सांगू? हळू. श्रीमंती थाटात मार्दव ठेव. मार्दव म्हणजे माहितीये तुला काय ती? अस कळलं? मस्त. तुम्ही थट्टा करताय दमूबाईंची? हा, नाही, मी थट्टा नाही करत आहे. त्यांनीच मला सांगितलं तसं बोलायला. दमूबाई रडताय का? नाही, शांत व्हा, शांत व्हा, काय शांत व्हा दादा. शांत. हसते वहिनी मला. वहिनी, अगं मी तुला फक्त सांगितलं, तू अशी का वागतेस माझ्याशी? रागावू नका हो वंश. मग का केलं तुम्ही असं? पण तुम्ही सांगितलं म्हणून केलं. नाही, मी तुम्हाला म्हणत होते तसं करा. मग तसंच केलं. नाही दादा, माफी मागा. माफ करा. हात जोडून माफी मागा. हात जोडून माफ करा. खिरीचे हात जोडून माफी मागा. खिरीचे हात जोडून माफी मागते. खिरीचे हात जोडूनच म्हणाली, पुन्हा ती माफी मागतच नाहीये दादा. तिला ओरडणं. हे बघा नानी, माफी मागा. दमवंश, रागावू नका. मला मुद्दाम तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला राग आला असेल तर मला क्षमा करा. माहेर वाशिणीला दुखून मला नरकात का जायचंय मला सांगा. मी परत असं कधीही करणार नाही. रागावू नका, मनावर घेऊ नका. मला क्षमा करा. करेन, पण एका अटीवर. चालेल, मला सगळ्या अटी मान्य आहेत. तू तुझ्या हाताने दादाला खीर भरवायची आणि नुसती नाही भरवायची बरं का. उखाणा घ्यायचा. इश, मला वेळ लाज वाटते. अगं तू लाजतेस का शिंकतेस? अहो, आता या वयात शोभत नाही तसं. नाव घ्यायला कसलं मेलं वय नाही का रे? नाही, म्हणजे आता मुलं लग्नाची झाली ना. मी कधीपासून सांगते तुम्हाला तेच की माझं लग्न करून द्या. नळे, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? वहिनी हळू. नळे, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? पण माझ्या लग्नाचं कधी ठरवताय मग तुम्ही? जेव्हा वेळ येईल तेव्हा ठरवू आपण. कधी येणार आहे वेळ? नळे, मोठ्या माणसानं उलट उत्तर करायचं नाही. ग हळू वहिनी. हो, चुकलं माझं. नळे, मोठ्या माणसानं उलट उत्तर करायचं नाही. वहिनी भरव दादाला. अहो, वहिनी भरव ग. नाही दमूबाई, हवं तर तुम्हाला भरवायला सांगा. नाही, मी कशाला, मला नको. काय हे दादा, हे भरव ना ग वहिनी. नको नको, मी नाही बोलणार, जा. अहो पण बंधुराया, इतकंही नाही करणार का तुमच्या लाडक्या छकुलीसाठी? कोण छकुली? ए सांग ना ग आत्या, कोण छकुली? अगं
छकुली म्हणजे मीच. तू तर दमू आत्ते आहेस ना. नळे, मोठ्या माणसानं उलट उत्तरं द्यायची नाहीत. उत्तर कुठे, मी तर प्रश्न विचारतीये ना. पण तो सुद्धा विचारायचा नाही. कोण चकुली? नळीबाई बरं का, आमच्या दमूबाई म्हणजे आमच्या छकुली आहेत. एवढी मोठी आत्या चकुली? नळे, अगं अहो पण ही बघा ना कसं बोलते. असू दे, वयाने आणि मेंदूने लहानच आहे ती. बरं का दमूबाई, आम्हाला मुळी बोलायचंच नाही. जाऊ द्या ना वंस आता. जाऊ दे कसं. कट्टी म्हणजे कटटट कटटट. जाऊ द्या हो. बहिणीच्या शब्दाला काही मानच नाही मुळी. ठीक आहे दमूबाई, तुमच्यासाठी आहे म्हणून मी खीर खातो. हो, घाला होती खीर आमच्या जबड्यात, आपल्या नरड्यात. काय भाषा तुझी दादा. अरे तो हा कसला बळजबरीचा रामराम. नाही. छान असं नाही, गोड हसून नीट. घाला हो खीर आमच्या नरड्यात. हा 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 हा. ए दादा, असं काय रे हसतोस? एकदम ते हे वाटतं, अत्यंत खोटं म्हणायचंय का तुम्हाला? अजूनही टळ अडखळता तुम्ही? नाही, खोटं म्हणायचंय मला, पण ते किती कृत्रिम हसणं. खोटं नाही हो दमूबाई, खरं आहे. काही खरं नाही. मी आपली जातेच कशी. नाही अहो थांबा, तुम्हाला आपल्या बंधुरायांच्या राखीची शपथ आहे. मग तुम्हालाही तुमच्या वेड्या बहिणीच्या वेड्या माईची शपथ आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी आणा होती खीर. वहिनी बरं. तुम्ही ना वंस अगदी खूप हट्टी आहात हो. हो, आहेच मुळी. भरवतेस का नाही? थांब. नुसतं काय भरवतेस? वेळीच आहे. नुसतं नाही भरवायचं, भरवायचं पण उखाणा घेऊन. घे ना उखाणा, भरव ना दादाला. हो की नाही रे दादा? अशी सोडणार नाही मी तुला सहजासहजी. वाटेत वाटी सोन्याची, चमच्यात चमचा हिऱ्याचा, ताटात ताट चांदीचं, हो का? पाटात पाट माणकाचं, नैवेद्यात नैवेद्य पक्वानाचं. दत्तात्रय रावांचं नाव घेते, मान म्हणून आग्रहाचं. वा, किती छान घेतलं बाई नाव. वा. दादा, आता तू. नाही, हे नाव बिव मला नाही. असं काय करतोस? घे ना दादा. हे नाव ओ नाना नाही, नानी. नानी नाव लिहिते ना. बरं, नानी तर नानी. हा. हो, बघताय काय तोंडाकडे? घाला घशात ती खीर आणि मोकळं करा इथंच आम्हाला. बरं, जाऊ दे. बरं. हो. वा. हा. काय रे दादा? अरे देवा, ठसकाला पाणी आण. पाणी काय पाणी? तू पाणी आणायला नकोस का? पाणी पाहिजे. स्वतः जाऊन घेऊन येतो पाणी. हा चाल. ए दादा, दादा नाही. नळे जा, पाणी आण. तुला काय अक्कलच नाही? नळीला पाणी आणता येत नाही? नळालाच पाणी येत नाही हल्ली. नळालाही पाणी येतच नाही पाणी. अहो, नळाला नळी लावल तर नळी तरी सुद्धा पाणी येत नाही. पाणी हवं. पाण्याशिवाय कसं चालेल? आणि आलं तर नळाला गढूळ पाणी येतं. अहो रे बापरे, मग नळी कोरडी होईल. नळी पाणी लावून आलं पाणी तर येत कसं नाही. चालेल? बर आहे. सावकाश. दादा, सावकाश. हो, काय झालं दादा? दमाना दमाय. दम लागला. काहीतरीच तुझं. एवढ्याशा खिरीने काय होतंय मेलं? एवढे काय हिनं नरड्याऐवजी फुफ्फुसात घातली डायरेक्ट. काय ग वहिनी तुझं हे वागणं? एवढीशी खीर द्यायला सांगितलं तर तीही धड देता आली नाही तुला. तू ना एक नंबरची धांदरट आहेस वहिनी, धांदरट. तुझ्याच्याने काही होणार नाही म्हणून माझा दादा असा हडकलाय. दादा, तू काळजी करू नकोस. आज की नाही मी माझ्या हाताने स्वतः तुला एक काढा बनवून देईन. घे तू. नाहीतरी माझी वहिनी बरोबर पैज लागलेलीच आहे. पाहूया कोण जिंकतय. पैस कसली? कसली पैस? हा, नळीबाई, पैस काय?